खेळ जो आहे तो कसा असतो बघा. सांगण्यात हे तुम्ही आपल्याला आहे की असं देहाकडे प्रारंभाच्या दृष्टीने वेगळेपणाने पाहिलं तर नाटक दिसेल. नाटक मी होतो कुठे, जन्म कुठे, काय माझे आईबाप, शिक्षण काय, काय अवस्था पुढे आली, मोठ्यांशी संबंध काय. एक देशपांडे म्हणून गृहस्थ होते आणि त्यांचे आईबाप पहिल्या 10 दिवसातच गेले. आजीने त्यांचं रक्षण केलं आणि काय दूध नाही ना, मग खारीक उभारून त्या पोराला घातले आणि 82-83 वर्ष जगले. काय मोठ्या मोठे संबंध आहे. ते गंमत सांगतात, ते बिर्लांच्या बरोबर ते अमेरिकेला गेले, वॉशिंग्टनला. तिथे ट्रुमन अध्यक्ष, केवढा मोठा ट्रुमन म्हणजे काय जगातला, आणि त्या आत गेला, बिर्ला आत गेला, घनश्याम हे बाहेर बसले. ते कोण आहे तुमच्यावर, नाही माझा विश्वास म्हणून बोला त्याला आतमध्ये. पण गेला आतमध्ये आम्ही ट्रुमनशी शेक हँड करून बसलो. म्हणणे कोल्हापूरला असा जन्मलेला हा मुलगा ट्रुमनशी शेक हँड करतो, याला काय म्हणाल तुम्ही. काय प्रारंभाचं खेळ. तुम्ही काय म्हणाला, अहो तुम्ही असल्या अजब गोष्टी सांगता, आमच्या जीवनात काय असायचं आहे ते उत्तम आहे. काय ते वाईट काय, असं काय करता. अहो तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकता आहे भाग्य नाही का, असं काय करता. मग असं समजू नका, उत्तम आहे, छान आहे, हे शिकलंच पाहिजे. अगदी की आपल्या वाटेला हे आलंय ना, वा काय उत्तम आहे असं म्हणायला पाहिजे, नाही का. मग उदाहरणं सांगायची म्हणजे साधी सांगून काही मनावर परिणाम होत नाही, म्हणून हे सांगायचे. पर्याय खऱ्या गोष्टी असतात, हे नव्हे. म्हणून हालवी दोरी प्राचीनाची. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय सांगू तुम्हाला. खरंच जर हे पटलं ना, हृदयात आलं ना, जगात दुःख नाही. बघ काही चुक तुला काय करायचं आहे ते. आणि हे सांगून ठेवून तुम्हाला भाऊसाहेबांचं वाक्य मला 10 वेळा आठवतं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु अमय, बरे का. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे राजाधिराज असं महाराज म्हणतात. सगळं खरंय म्हणले, त्याने एकच गोष्ट अशक्य आहे, कोणाही जीवाचं कल्याण करू शकत नाही, त्यांना अशक्य आहे म्हणाल. हे म्हटल्यानंतर माझ्या वाटेला जे आलेलं आहे ते माझं अकल्याणच आहे, हे शक्यच नाही, माझं कल्याणच आहे त्यामध्ये, ही भावना नाही. अरे यार तुम्ही शिकून ते घ्या, आम्ही नाही शिकलो, जाऊ द्या, आम्हाला तू पडते. आमचं गेलं वाया असं समजा तुम्ही. गेलं नाही हा, पण समजा तुम्ही. वाया जाते तो काय इतका लेटायचा आहे. अरे परमात्मा स्वरूप ना सद्गुरु म्हणजे तो इतक्या लेटायचा. अरे तो मुचन तुमची ही मुंडी धरून तुम्हाला घालील त्यामध्ये काय सोडतो. मला एक गोष्ट आठवते. रमण अतिशय आजारी होते आणि भाऊराव आठवले त्यांना भेटायला गेले आणि त्यांना वाटलं आता काय पुन्हा दर्शन होणार नाही. काही म्हणा, सगुणाचं दर्शन ही आवडची. खरं सांगते, पाहावंसं वाटते. अरे ज्या देहात ते ज्ञान आहे, ज्या देहात ते प्रेम आहे, आज त्या देहाची काही किंमत आहेच नाही, असं काय करता. मग तेव्हा त्यांना ते पाहून निघाले, जेव्हा संध्याकाळची वेळ, रडायला आले. रडायला आल्यावर नमस्कार करून घ्या, भाऊ कमी आहे म्हणा. अतिशय प्रेम होते त्यांच्यात. इकडे म्हणाले. तिला एक गोष्ट सांगतो. एक सिंहीण होती, तिला 2 पिल्लं होती. तर तिने काय केलं, एकदा एक ससा धरून आणला आणि त्या मुलाने खेळायला दिला. ते पोरं त्या खेळ होते. आपण म्हणाली त्या गुहेच्या दारात बसली, म्हणजे तो ससा पळून जाऊ नये म्हणून. तर म्हणाली तो आणलेला ससा आज खेळतोय, उद्या म्हणजे तिच्या पोटात जाणार आहे. तसं माझं आहे म्हणाले. एकदा ज्याला मी आपला केला त्या गिळल्याशिवाय कधी राहणार नाही. हे आहे ना, असंच आहे ते. तुम्ही किती नाही म्हणा, तुमची आमची शक्ती. मला निर्णयाचं सांगितलं ना, आणि निर्णय घेताना डोकं फोड होते, हे करू का ते करू. कसला आलाय तुझा निर्णय, कसली आली, काय जीवन जगतो तुम्ही. आम्ही त्यांना कसं आहे, खात्रीच असते, अमुक कर अमुक करू नको. त्यांचं काय ज्ञानस्वरूप नव्हते, त्यांना अज्ञान नाहीच. आमचं अज्ञानच सगळीकडे, नाही का. मग तेव्हा आपल्या निर्णयाला बल नाहीये, ते बलवान आहेत खरे आणि ते कल्याणाचं आहे. म्हणून त्यांची प्रार्थना करावी की नाही, माझ्या जीवनात जे चाललेलं आहे बरोबर चाललेलं आहे, तो करताय ना, बरोबर करतोय. ही जर दृष्टी झाली ना, तर तुकाराम महाराजांना आपला अनुभव आला तो येईल. काय प्रसंग आले, एवढे आपल्यावर येत नाहीच हो. अरे प्रेमाची बायको गेली, मुलं बाळ गेली, पैसा गेला, गुरढोर गेली, घरदार गेलं, काय राहिलं जगामध्ये. अब्रू गेली, माणसं गेली, सगळं गेलं.
बरं ही असली बायको कटकटीवाली, ही असं सगळं असताना जे जे काही करीसी ते माझे स्वहित, हे तू सप्रचित कळवाले. अरे मी पुस्तकात सांगत नाही, माझ्या अनुभवाने मी तुम्हाला सांगतो. हे खरं आहे, बरोबर आहे, तू केलंस ते योग्य केलं. आणि कोणाला पांडुरंगाला मला ते फार आवडतं. बघा आजचा आपला प्रॉब्लेम काय आहे, असं सत्य भेटत नाही. भेटेल तो भाग्यवान, तुम्ही समजू शकता, त्याची काय अवस्था नाही, पण भेटत नाही. कोणाला धरायचं मला सांगा, कोण फसवेल आपल्याला ते हे नसतं. कसं काय, म्हणून त्याने आपलं केलं तरच आपण जवळ राहणार. अशा अवस्थेमध्ये तुकाराम बुवा फार उपयोगी, कारण अनुग्रह झाला स्वप्नामध्ये, बरं का. पण एकदा सांगून जे गायब झाले ते जन्मभर गाय, पुढे भेट नाही, गाठ नाही, काही. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. बर, बाबाजी आपुले सांगितले नामे, आवडीचा मंत्र श्री रामकृष्ण हरी हा दिला. पुढे काहीच नाही. कोणाला धरायचं, कोणाला विचारायचं, काय कल्पना करा आपण. एवढी अवस्था असेल, घरात सुख नाही, समाजात मान्यता नाही, आज विद्या नाही, काही नाही, अशा अवस्थेमध्ये भगवंताला घट्ट धरून ठेवायचं त्या दगडाच्या देवाला, हे काय कठीण आहे. अशा अवस्थेत ते सांगतायत, जे जे काही करीसी ते माझे स्वहित, हे तो सत्यजित कळू आले. आणखी काय सांगू म्हणाले, माझा अनुभव असा आहे की माझं कल्याणच झालं. त्यामध्ये ही दृष्टी ठेवून माणूस जो वागला तर तो प्राचीन हलवतोय, कौतुक वाटेल. वा, आज असा दिवस आणला, चांगला वाईट दोन्ही बरं का, आज असा दिवस आणला. अरे काय तुझी कमाल आहे, नाही. मग नुसत्या ऐश्वर्यात सुख नाहीये, नुसत्या ऐश्वर्यामध्ये मागे. काल कोणीतरी सांगितलं मला, तू कोणतरी अंबानी म्हणून आहे ना, निरूपणात अंबानी कशाला उदाहरण म्हणून, माझे काही शेअर बिअर नाही आहेत ना, तुम्ही लक्षात. त्याला म्हणाले पॅरिसचा अटॅक येऊन गेलेला, तू धड नाहीये. अरे एवढी संपत्ती करून करायचंय काय, मग कसलं सुख आलंय. आपण म्हणतो सुखाचं, आणि डोक्यावर जबाबदारी केवढी. हे सगळे भानगडी सगळे काय आपल्याला वाटतंय. म्हणून समजा एखाद्या त्याने आपल्याला गरीब ठेवलं, आनंदात ठेव, बस गरीबी राही ना. माझा आतला आनंद याच्यावरती अवलंबून ठेवू नकोस. काय वाईट, रोगी ठेवलं, बरं न होणारा रोग असू दे, दिवस मरण आहे ना, पुष्कळ झालं. ही आपली दृष्टी वाढवायला पाहिजे. जी परिस्थिती येईल त्यात, कसं का असते ना. अहो त्यात प्रपंचात 2-4 मुलं असली तर कोणाचं चांगलं, कोणाचं वाईट, हे राहायचंच आहे, काय हरकत नाही. तुझी इच्छा आहे ना असं व्हावं, होऊ दे की, मी तुला शोधणार नाही. आणि मला खात्री आहे असं त्याला घट्ट धरून ठेवलं तर त्याला नाईलाज होऊन तरी कृपा करावी लागेल. काय करेल तो, किंबहुना असं आहे, असं काही जवळ कोणी यावं म्हणूनही तो लफडे करतो, हेही त्याबरोबर करायला. कारण सरळ मार्गाने आपण जात नाही. आपलं असं आहे, आपल्याला जर पोटापुरतं अन्न असतं, प्रकृती बरी, आणि पुढे जन्मभर पुरेल एवढंच असेल सिक्युरिटी, तर आपण निजलोच प्रपंचात. झोप गेली अगदी हलवून सुद्धा जावं होणार नाही, जागा राहून झोपेचं सोंग करू आपण, अशी आपली स्थिती आहे. म्हणून थोडं झटका पाहिजे प्रपंचामध्ये, हेही ध्यानात ठेवा. तो काही मागावा लागत नाही. आपलं कर्मच असं विचित्र आहे की काही चांगलं आणि पुष्कळचं वाईट, हे आपलं स्वभावच आहे. म्हणून आपण सामान्य माणसं, पण सामान्य असून सुद्धा आपल्याला सोपं आहे. कारण मोठ्या लोकांना ते सोपं कठीण आहे. समजा एखादा मोठा मनुष्य आहे जगामध्ये प्रसिद्ध नास्तिक म्हणून, आणि त्याला सांगितलं मारुतीचं दर्शन घेऊ, तुम्हाला काय भयंकर माझ्यावर संकट आलंय, नाही का. अहो परवा पेपर मध्ये वाचलं मी की एलिझाबेथ, म्हणजे एलिझाबेथची नातू एलिझाबेथ राणीचा, त्याला आता शाळेत पाठवायचं तर 20 लोक त्याला रक्षक आहेत, त्याचा खर्च इतका आहे म्हणून. तुम्ही आम्ही भाजीची पिशवी घेऊन गेली तर रक्षक कोण आहे का, बरोबर. काय पंचायत आहे. किंबहुना हे जे चोऱ्या करताना पीक पावडर वगैरे, खिसे काबू वगैरे तुमच्या आमच्या नादी लागायचे नाही, ज्याजवळ आहे त्यातलंच काढला. एकदा काय झालं, एका बाईचं मंगळसूत्र चोरलं दादर मध्ये, ते खोटं होतं. दुसऱ्या दिवशी आला आणि त्या बाईची थोबाडीत मारली की खोटं मंगळसूत्र घातलं म्हणून. अशी आपली स्थिती आहे, नाही का. एका तऱ्हेनं बरंच आहे जगातलं ते मोठेपण काय करायचं. खरं मोठेपण कोणचं, त्याचं प्रेम नाही खरं मोठे. जो विशाल आहे, विश्वव्यापी आहे, त्याचं प्रेम येणं म्हणजे त्याच्यासारखं आहे. किंवा साध्या भाषेत म्हणायचे, त्यांनी मला आपला म्हटलं की झालं माझं काम. आणि आपला म्हटल्यावर जगात काय राहिलं, ठीक आहे. म्हणून हलवी प्राचीन असेल झालं त्याचं आपलं. तेच जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, ते तिये गती पात्र होच राहिले. जे तुमचं सूत्र कर्मसूत्र आहे, त्या कर्मसूत्राला बरोबर गती देऊन
तुम्ही त्याला योग्य बनता अशी ही व्यवस्था आहे. हे सांगून म्हणतात किंबहुना धनुर्धरा भूता ते स्वर्ग संसारा माझी भोवंडी तुले वारा आकाशी तैसी. हे पुढच्या रविवारी सांगायला पाहिजे पण त्याचा अर्थ सांगतो. एक गवताची काडी आहे आणि ती आकाशामध्ये वारा उडवतोय. काय गवताच्या काडीला महत्व आहे म्हणजे कर्तृत्व काय आहे. तसं या विश्वाच्या व्यवस्थेमध्ये आपण जे जीव आहोत ते गवताच्या काडीसारखे आहे. विश्व एवढे विशाल आहे की त्याच्यामध्ये जशी ती गवताची काडी वारा नेल तिकडे जाते तसं आपलं प्राचीन प्रारब्ध आहे तसं हा उडत जीव नुसतं खेळ खेळून जातो. जेवढं आहे तेवढं झालं की चालला असं तेव्हा ते पुढच्या रविवारी सांगितलं. जानकी जीवन स्मरण जय जय राम राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम. मग त्याचा पर्याय आहे का दुसरं कोणाचं पुत्र म्हणाले शास्त्र अर्थ देश काळ हे सगळं जमून बाबा ते शास्त्र पाळायचं ते बरोबर आहे. आत्ताच्या काळाला न्यायाचं पाळायचं करावंसं वाटतं आपण ते सगळं जमलं पाहिजे ना. म्हणून शास्त्राचे घडते दोहे प्रकारे भोगते तरी मूर्खा मोक्ष आहे ते काय गती पण ते खरे मोक्ष आहे ज्याला खरं ते पाहिजे भगवंताचं ज्ञान त्याकडची व्यवस्था झाली की भगवंताकडे मिळते. ते ज्याला खरं पाहिजे पण ज्याला हे काही शक्य नाही त्याला काही आशा आहे का नाही. ज्याला हे पाहता येत नाही पाळायची इच्छा आहे भगवंताची इच्छा असून ज्याला करता येत नाही त्याला काय करायचं. हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन कधी प्रस्तावो तो 17व्या ठावो अध्याय 17व्या अध्यायाचा विषय काय आहे म्हणाले ते अर्जुनाच्या मनात ही शंका आली की शास्त्राबद्दल आदर आहे शास्त्र पाळावं असं वाटतं पण तेवढा वेळ नाही ते बाकीची सामग्री अनुकूल नाही आणि माणसाची मनोवृत्ती अनुकूल नाही. तर म्हणाले त्या माणसाला काय पर्याय आहे काय ऑल्टरनेटिव्ह मार्ग काय आहे हा 17व्या अध्यायाचा तो आता तुमच्या रविवारी आपल्याला सांगेल. खरं तशी स्थिती आहे बरं का. माणूस ब्रह्मरंग झालेला नाही पण परिस्थिती अशी विचित्र आहे की आज आता 12 वाजता करून चालेल का ऑफिसला धडपडत जावं लागतं बरोबर नाही काय करणार अशा वेळेला. मग अशा वेळेला ते कसं करता येईल हा पर्याय काय आहे याचा कुठे मार्ग आहे का नाही हा 17व्या ग्रंथकार असतात त्याच्यामध्ये 3 लक्षणं असतात. त्यांच्या ग्रंथामध्ये 3 लक्षणं असतात. पहिले असं की हा प्रॉब्लेम ही समस्या काय आहे. समस्या निर्माण केल्याशिवाय ग्रंथ होऊ शकत नाही. आपण ध्यानात ठेवा. या ग्रंथामध्ये कोणत्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे हे तुम्ही आधीच सांग. प्रस्तावनेत नाही तर उपभागामध्ये सांगितलं. इंट्रोडक्शन ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये तू सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि ग्रंथाचा जो अंत असतो ग्रंथ जेव्हा समाप्त होतो त्यावेळेला या प्रश्नापासून आपण सुरुवात केली त्याचंही उत्तर आहे हे तू सांगत असतो. हे त्याचा आरंभ आणि अंत आपण ध्यानात ठेवतो. आणि मग मध्ये काय असतं एवढा विस्तार जो असतो तो मध्ये काय असतं तर मध्ये त्याच्यावरती येणारे जे प्रतिपक्षाचे आक्षेप असतात
त्याला उत्तर दिलेली असतात, आपणच शंका काढून त्याची उत्तर दिलेली असतात. आणि हे करीत असताना ज्या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्यांनी शेवटी दिलेलं आहे त्याचा सारखा संदर्भ असतो. पुन्हा 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 अरे हे ऐकते हे ऐकते हे ऐकते असं सांगितलं. पुनरुक्ती असते त्यामध्ये. मग गीतेमध्ये अशी काय व्यवस्था आहे, आरंभ काय, अंत काय आणि पुनरुक्ती काय. गीतेचा आरंभ आहे तो त्यांच्या भाषेमध्ये अर्जुनाला मोह झाला. मोह झाला म्हणजे काय झालं, मोह शब्द मोहपासून आहे. मोह वैचित्य म्हणजे बुद्धीमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो. हे करू का हे करू, हे योग्य आहे तर हे योग्य आहे. तुम्हाला बरोबर कळेल. दोन नोकऱ्या आल्या तर ही घेऊ का ही घेऊ, किंवा मुलीच्या लग्नाला दोन मुलं आहेत दोन्ही चांगलंच आहे, मुलं कधी जायचंच नाही, हा करावा तो करावा. शहाणा माणूस तुला कोणत्या पसंत विचारू करतो, परंतु असं त्यातल्याच आहे. आणि ती म्हणाली मग तुम्ही सांगा. आणि पण ते म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत की हे करू का हे करू, हा संशय आला की मोह निर्माण झाला. निश्चितपणे नसतो मनुष्य स्वभाव असा आहे, एक नोकरी सोडून दुसरी नोकरी घ्यायची. दुसऱ्या असं वाटतं काय करावं, मोठं काही लोक नोकरी सोडून व्यापार करतात ना, असं काय करू काय होईल पुढे, आणि सगळा हेतू काय पैसे मिळाला हा कस्टमर कधी नाही त्याची त्यामध्ये पण मोह निर्माण होतो. तसं जीवनाविषयी प्रश्न निर्माण झाला पाहिजे. अर्जुनाचा जो मोह होता हा केवळ राहील पुरता नव्हता, पण माझ्या जीवनामध्ये मी हे कृत्य करतोय हे बरोबर आहे का. मग असा आपल्याला मोह निर्माण झाला पाहिजे. काय तो, अरे मी जगतोय कशा करता, हा गीतेचा आरंभ आहे. तुम्हाला खात्री आहे का तुम्ही कशा करता करता, तुम्हाला जसं विचारलं का तुमचं सगळं झालं, प्रसन्न झालं, आमचं झालं, पुढे जातं झालं खाली करायची आता घराची माणसं स्वागतच करतील. लगेच जाऊन जीव देतो म्हणलं तर तुला छापू नका. हा माझं म्हणणं की तू काय मी कशा करतो जगतोय, जीवनाला काही हेतू आहे ना, काय मी करतोय. तुम्ही बघा थोडस विचार करा, नुसतं ऐकू नका बघा. तर सांगायला तुमच्यासारखा असल्यामुळे किती जाणे मग ज्ञानेश्वर महाराज काय विचार केला की मी खरंच माझ्या जीवनाचं ध्येय आहे का. काय करून विचारत चाललाय तुम्हाला, तुला बंदुकीच्या खैरी झाडतात त्याला हवेत झाडतात किंवा समोर झाडतात, किंवा हवेत झाडणं बरोबर आहे. आवाज होतो, बंदुकीच्या गोळ्या सुटतात सगळं आहे, पण ज्याला मारायचं त्याला टार्गेट बोलतात. टार्गेट नव्हे ना, टार्गेटचा विचार आहे समोर त्याला बरोबर लागली पाहिजे. तसं माझ्या जीवनाचं ध्येय काय, मी कुठेच चालू आहे हा विचार करायला. भगवानाचं म्हणणं असं की माझ्या जीवनात मला समाधान पाहिजे, आत्मसमाधान, दुष्ट समाधान नाही, समाधान पाहिजे. माझा जीव शांत झाला पाहिजे, शांत झाला पाहिजे. आणि मला सांगा, मी तुम्हाला आव्हान देतो, तुमच्या आमच्यापैकी आपण कुणी आलं तर तो सांगतोय ना मला समाधानात आहे बा, एक संदर्भात तरी असलं पाहिजे, नाही तर माझा प्रश्न त्याला समजला वेळ असला पाहिजे. समाधान म्हणजे कसं पाहिजे, आनंद आहे, काय झालं तरी वा वा ठीक आहे, आपल्याजवळ समाधान. आणि समाधान भंगायला कारण पाहिजे, इतकी क्षुल्लक कारण आहे ती बोलायची सोय. मला लहानची माहिती सांगतो, तिच्या मध्ये भाईंदरला काहीतरी शिकायचं झालं, गडबड झाली बरीचशी, रेल्वे ती नाही भाईंदरच झालं ना. तर तिथल्या काय त्या विराटच्या फुलवाले इकडे येतात, रोज सकाळी काही लोक तिथे फुलं विकत घेतात त्यांच्याकडे. ते गडबड झाल्यामुळे आले नाही, तेव्हा एक मनुष्य आले असं करून चालला. मला कुतूहल वाटलं, माझ्या ओळखीचं नाही, काय झालं म्हटलं, काय म्हटलं आज फुलं नाही बरं का. तर म्हणलं देवाची पूजा आपण कशा करता करायची, तरी माझ्या जरा खाली मग पाहिलं जरा त्यामुळे जरा चक्रग्रस्त तुम्हाला रोज पाहतो, तुम्हाला म्हणजे मी रोज पाहतो, रोजच म्हणलं विचारलं अस्वस्थ होतं कारण काय, ते म्हणलं फुल आली नाही, आज दुसरी करून घ्या. अच्छा म्हणले ती बरोबर म्हणे 4 आण्यात जास्त फुलं देते, बघा तुम्ही मी कशा करता काय करतो, आणि देवाची पूजा कशा करता करायची. देव हा शब्द फुल्ल या शब्दाशी
गोष्टीचा परिणामच होत नाही. मी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजचा दृष्टांत सांगताना नेहमी सांगतो, काय सांगू, त्यांनी असं काही लिहून ठेवलंय की ते लक्षात ठेवलं तर माणूस चालूच. ते 14व्या अध्यायामध्ये बघा की मेरू पर्वत आहे, पर्वत म्हणजे त्याला अचल हे नाव आहे. अचल हलत नाही तो, म्हणजे दक्षिणेकडून तुफान आलं, मेरू आहे जायचंय, उत्तरेकडून तुफान आलं आहे पुसायचंय. तसं अर्जुना सुख आलं का दुःख आलं काय, जो शांत राहतो तो म्हणजे प्रेमाची. आणि हे आपल्याला शिकायचं. गीतेमध्ये सुरुवात याची आहे की तुझं जे असमाधान आहे हे असमाधान बरोबर नाही. जीवनामध्ये समाधान हे श्रेष्ठ आहे. अतिशय सुलभ गोष्टीने आपलं असमाधान होतं. बरं, वस्तुस्थिती आहे त्याने असमाधान केले संदेश आहे. कल्पनेने जे असमाधान पुढे आपल्याला काय करायचं आहे. पण काय तुम्हाला गंमत सांगतो, बजेट यायच्या आधी 2 दिवस की काय बुवा आता 15,000ची किती करणार, 25,000 करणार, 20,000 करणार, तिथूनच मान भोगेलं का तुम्ही 18,000 केले शेवटी. ही लोक बसतात असतात हो, तुमच्या बाळच असतात का. आपल्याला फसवायचं एवढं हिंदुस्थानातल्या लोकांना म्हणजे हुशारी आहे की नाही बजेट करून. माझ्या म्हणण्यात हेतू काय आपल्याला समाधान पाहिजे. माणूस पाहिजे पाहिजे. हा असं आहे. महाराज म्हणायचे 2 नाव सांगू नये असं आपलं हिंदू धर्माची एक पद्धत आहे. बायकांनी नवऱ्याचं नाव सांगू नये आणि शिष्याने गुरुचं नाव सांगू नये असं बरं का. त्याच्या वागण्यावर वाचलं पाहिजे की अरे हा आमच्याचं असलं पाहिजे. तसं आपण गीता वाचणार, भगवंताची काय अवस्था, कसले प्रसंग त्याच्या जीवनात आले, त्याच्या आनंदाला खंड पडला नाही, आपण त्याची गीता वाचणार, त्याचं घडवणार तर भगवंत गायल्या. ज्ञानेश्वरी वाचणार, आज ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे, तेवढे प्रसंग. काय प्रापंचिक सुख होतं मला सांगा. जेवढ्या शक्य तेवढ्या अडचणीच्या नव्हत्या. तुम्हाला कल्पना येईल का, हा महात्मा भीक मागून खात होता आणि काय असेल त्या पुत्राची अवस्था. मग असं असून सुद्धा त्याने आम्हाला समाधानाची गोष्टी सांगायची, आपण काय मला सांगा नाही का. खरं उलट पाहिजे की इंग्लिश मध्ये किंवा कोकणात मीठ विचारला गेलं, तुझ्या मला गेलं मीठ विकायला, कोकण मिठाचं आलं तिथे मीठ विकायला गेलं. तसं असं पाहिजे की तुमचं आमचं प्रापंचिक सर्व व्यवस्थित असताना असं समाधान पाहिजे की ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं पाहिजे अरे आहे खरं समाधान येतं. त्याच्या उलटच मामूलायचं बघा. आपल्याला ज्या सगळ्या सुविधा आहे, सगळी सुख आहे, ते ज्याच्याजवळ नाही तो समाधान आपल्याला शिकवतोय म्हणजे काय जीवनाचा विरोध आला आहे समाज. मग गीता सांगताना शेवटी काय म्हणलं संपवताना किंवा खरं सांगायची तुम्ही तुला सांगितलं बरं का. आता तुला जे वाटेल योग्य वाटेल ते तू कर, यथेच्छती तथा करू, जे या मनातील ते कर. पण भगवंताचं सावळं इतकं विलक्षण होतं की नाही म्हणाले कनिष्ठ वचन अधिकार तू सांगते त्याच मी करतोय. हे सवय होण्याचं खरं लक्षण आहे. काय लक्षण आहे की ज्या देवतेला ज्या गुरुला आपण मानलं त्याच्या इच्छेने जे होईल ते होईल. कनिष्ठ वचन व्हायचा अर्थ हाय की तू सांगशील ते तू ठेवशील कसा ते आपण लक्षात ठेवायचं. स्वामी रामतीर्थांचे राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा, रजा म्हणजे मर्जी, आणि त्यातच खुश आहोत ठेवशील कसं. आणि पुढे म्हटलंय यो विवाह हवा है और हो विवाह हवा. असं ठेवलं तरी आनंद, असं ठेवलं तरी आनंद. माऊलीच्या डोक्या पायावर डोकं ठेवल्यानंतर तू ठेवशील कसं. माझंही तर तुला जास्त करायचं आहे. तुम्ही किती काय माऊली म्हणजे की मी भावच आहे तुझं, तेव्हा तू ठेवशील कसं. मग मध्ये कसं काय असेल ना याला धरूनच असलं पाहिजे. आपला मुद्दा म्हणजे त्याला धरून असलं पाहिजे बरं का. आता श्रीकृष्णाचे वर्णन करतात विषय सांगायच्या आधी बरं का. कारण शेवटी त्याला भगवंताच्या स्वरूपाशी आपला जीव जोडून द्यायचा आहे म्हणून सुरुवात अशी करतायत. हा तुषारया अभिप्राय जो अर्जुन करी प्रस्तावो तो 17व्या ठावो अध्याया. हा शास्त्राचा प्रश्न मागच्या रविवारी झाला तो त्याने काढला. म्हणाले तरी आता कृष्णाला विचारला प्रश्न हा कृष्ण कसा आणि अर्जुन कसा. तरी सर्व विषयी विस्तृष्ट जो सकल काही प्रवीण कृष्णाही मोर कृष्ण अर्जुन विक्रिय. अर्जुनाचे वर्णन असं आहे जो सर्व विषयी विस्तृष्ट
विषय शब्दाचा अर्थ आपल्याकडे अनात्मभूत जे जेवढं आहे तेवढं म्हणजे दृश्य असं म्हणायला देहानं ज्याच्यातून सुखाच्या भूक घेता येईल असं जे सगळं ते विषय आता असं घेतात ते भूमी संस्कृत भागवत नाही ते बंधने बांधतो किती झालं तेव्हा विषय म्हणजे दृश्य सर्व तर अजून कसं आहे सर्व विषय विकृष्ण हे 17व्या अध्यायात सांगताय ध्यानात धरा आपण आधी सांगितलं नाही कारण राज्याबद्दल अनुभव ना पण 16 अध्याय गीता ऐकल्यानंतर अर्जुन विकृष्ण झाला मग आपल्याला काय शिकायला पाहिजे आणि कृष्णा तरी नको एवढं तरी शिकायला पाहिजे की नाही कुठेतरी पुढे म्हटलं पाहिजे ना इंग्लिश मध्ये म्हणतात कुठेतरी थांबलं पाहिजे ना ते काय आहे जन्म वेळाचं 4 मिनिटं काय सांगावं तुम्हाला मला ह्या वाचनाचा फायदा असं झाला होता नावदान म्हणून लेखक आहे त्याने इंग्लंडमधल्या अलीकडच्या शतकात त्या मोठ्या मोठ्या लोकांवरती लेख लिहिले त्याच्यामध्ये एच.जी. वेल्स भक्ती एक लेख आहे महापितर कोडवर आहे आमसूरवर आहे म्हणजे मोठे मोठे जगातले विचार करतात एच.जी. वेल्स तुम्हाला ऐकून जाऊ का अतिशय मोठा विचार करतात मग त्याच्यावर लिहिताना त्याने म्हटलं आहे की इंग्लंडमध्ये सगळ्यात मोठी पदवी आपल्याकडे भारत रत्न आहे ना तशी तुम्हाला माहिती असेल सांगतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी पदवी O.M. असं आहे ऑर्डर ऑफ मेरिट O.M. ही पदवी ज्या ब्रिटिश माणसाने इंग्लंडची कमालीची सेवा केली आहे त्याला ही पदवी येतात O.M. हे कल्पना करा चर्चिलला O.M. पदवी नाही त्याच्यावरून कल्पना करा लढाई जिंकली एवढी पार्लमेंट मध्ये चर्चेची कमान आहे चर्चिल आज मिळून सगळं आहे O.M. ना त्याच्या उलट व्हायच्या नावानेच मिळाली बघा म्हणजे हा विचार कारण हा शतकानुशतक राहणार आहे ब्रिटिश माणूस हा सांगण्याचा हेतू पुढे आपल्याला हा एच.जी. वेल्स एवढा जगत प्रसिद्ध काय त्याचं बुद्धिमत्ता लेखन काय विचारू नका हे सगळं असताना दरवर्षीच्या मान सन्मानाच्या यादीमध्ये आपण नाव आलं तर पाहिजे O.M. मध्ये काय बघा अर्जुनाची तारीफ करतायत ज्ञानेश्वर महाराज विकृष्ण मग काय माणसाचं असतं तुला O.M. घेऊन टाकतील का टिकणार आहे नाही का मग आमच्या बाईने सुद्धा O.M. होते की आपल्या भारत रत्न होते की रत्न होते आमच्या उगाच नाही भारत रत्न नाही का अरे कोणाला भारत रत्न गाण्याला दिली बॉबी समजू शकतो म्हणजे हिंदू धर्माचा इतिहास म्हणून लिहिलेले 4 व्हॉल्यूम आहेत ते डॉक्टर आंबेडकर म्हणायचे त्यांनी लिहिलेले ते ग्रंथ रात्री आम्ही मुळात घेऊन वाचत असतो म्हणाले अहो काय 40 वर्षाचा ग्रंथ खबरत होता त्याकरता ठीक आहे तर राधाकृष्णला दिली भारत रत्न अयोग्य पण हा भंत्याला दिले तर याला कळवायला दिली ना आणि तुम्हाला माहिती आहे ना काय महाराष्ट्रीय बाणा बघा ते काही दिल्लीला जाऊ शकले नाही म्हणून इथे त्यांना ती दिली मुंबईमध्ये इथे दिली त्या हॉकी ग्राउंड आहे त्याच्यावरती चर्चगेटच्या शेजारी आणि पंडित नेहरू त्याला ती घ्यायला आले आणि संयुक्त महाराष्ट्र व्हायचा होता म्हणून प्रमाणात चाललेली होती नेहरू त्याला देत नव्हता आपल्याला माहिती आहे नेहरू त्याचा विरोध होते द्यायच्या तेव्हा हे बोलायला उभे झाले कर्वे 102 वर्षाचं होय विचारती गेले ते ते म्हणाले की लोक मला विचारतात की तुमची काय इच्छा राहिली आहे सगळ्या इच्छा माझ्या तृप्त झाल्या ह्या मानाचं मोठं मला नाही पण माझी एक इच्छा आणून शिल्लक आहे की म्हणाले जे नाही म्हणतायत त्यांच्या हातनं संयुक्त महाराष्ट्र मिळावा एवढी माझी इच्छा याला भारत रत्न तुझ्या पत्नीची किंमत नाही मला तेज आहे माणसाचं पण भाताला इतकं होतं काय म्हणायचं याला नाही का 7 ते 9 जे लोक फिरले तरी हरकत नाही नाही का भातापुरते भात असतो की नाही काहीच रकम चालते नाही का अशा म्हणजे मला म्हणायचंय काय काय वेळेसची गमत बघा एवढा मोठा हा लेखक आणतात अहो त्याचं पुस्तक आहे सायन्स ऑफ लाईफ एवढं प्रचंड पुस्तक आहे ते 1200 पानाचं एवढं मोठं डबल पालन आतापर्यंत उत्क्रांती आधाराने जुन्या शास्त्रांनी जी भर घातली आहे ती भर घालून आज त्या ज्ञानाची कोणती अवस्था आहे त्याचं सगळं एका ग्रंथामध्ये आहे
तेवढा जीव म्हातारा माणसाने बरोबर जीवले निश्चित हसले आणि त्याचा मुलगा हे सुद्धा निश्चित लिहिलेलं असा हा विद्वान पण ओळख मिळाली का नाही काय बघा सगळं ज्ञानेश्वर महाराजांना काय झालं बजबजवी गंमत सांगतो मी की त्या व्याख्यानाला जे गेले होते त्यांनी स्वतः मला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की पुण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी नरसोबा केळकरांचे व्याख्यान याला साहित्य सम्राट ही पदवी होती बरं हे आतापर्यंत महाराष्ट्रात कोणाला मिळाली नाही साहित्य सम्राट हे अतिशय उत्तम बोलायला होते तेव्हा ते म्हणाले त्यांच्या तोंडून वाक्य याला महत्व आहे की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी अशी आहे की लोक मला माझ्या ग्रंथाकरता साहित्य सम्राट म्हणतात पण त्यांच्या ओवी गणित त्यांना साहित्य सम्राट ही पदवी घ्यायला पाहिजे नाही का म्हणजे काय विकृष्टता असेल ज्ञानेश्वर महाराजांची ग्रंथ लिलाम कृष्णा होती वासना होती काय म्हणाले खळाची व्यंकटी शास्त्र अरे यापेक्षा आणखी काही मागणं सुंदर असू शकतं का मंगल सुंदर असं मागणं असू शकतं का मला सांगा काय मागितलंय पुरुषांनी अरे माझे श्रम कशाला मी सुरुवात कशी केली आहे ते एवढं मी गीता लिहिली बरं का भगवंता आणि ते ना काहीतरी बसाल हा कसं लहान मुलाच्या हक्कानं मागतायत बघा ती एवढं पसायला दे ना मला काय मागितली काहीतरी माझी बघा माझा ग्रंथ हा चंद्रावर राहावं हे सुद्धा मी मागितलं फक्त तू एवढं कर त्यांच्याकरता हा ग्रंथ लिहिलाय त्या प्रापंचिक माणसाला संत मंडळी भेटू दे ईश्वर निष्ठांची मानली आणि भेटो अनवरत याभूत काय सांगायचं हा पुरुष असेल काय लिहिण्याची भूमिका असते आणि हे म्हणून अर्जुनाची विकृष्टता विशेष आहे दोघी 16 अध्याय गीता ऐकल्यानंतर आता यश अपयश मोठं पण नाही त्यावेळेला क्षत्रियांचं असं असे अजून त्याचा अवशेष राहिलेला तो काय आहे बघा दसऱ्याला शिवंगणाला जातात शिवोल्लंघनाला जातात आणि आल्यानंतर बायको माळ ओवाळा त्याच्या आणि त्यात सोन्याची अंगठी असते ती बायको 10 बाजूची असते ती असे ओवाळून जाते हेतू काय माहितीये का हा सोनं मिळवून येतो हा पराक्रम करून शिवोल्लंघन करू शत्रूला जिथून सोनं होतं तसं क्षत्रियाचं त्या काळचं काम असेल निर्णायक राजे जिंकून त्यांची संपत्ती घेऊन यायची नाही म्हणजे ते विकृष्ट असते शक्य नाही म्हणून म्हणाले असा हा विकृष्ट अर्जुन पुढे म्हणाले सकल कला प्रवीण मार्मिक आहे दुसरे कुठेही की अर्जुनाचं चरित्र भारतात सुद्धा हे नाहीये ज्ञानेश्वर महाराज आपल्या प्रेमाला ना उत्तरेला नाच शिकवलाय घेऊ असं काय करता नाच शिकवलं की अर्जुन एवढा लढवया आणि नृत्य करतो म्हणजे काय आवडतंय का प्रयत्नाला अशी गंमत म्हणून सकल कला प्रवीण इकडे पाहावं तो वाह्य म्हणजे सेनापती शोभणारा असा हा इकडे समन्य कलामध्ये प्रवीण पुढे म्हणाले कृष्णाही नवन कृष्ण अर्जुन असते कृष्णाला सुद्धा आश्चर्य वाटेल असा कृष्णरूप झालेला हा अर्जुन कसं सुस्त त्या पुरुषाला बघा नाही का हे सगळं आहे पण कृष्णरूप झालेला आहे ते नसताना असून काय नाही का पुढे म्हणाले तरी सर्व शौर्या जोडला आधार तो विरोध म्हणा कलावंत मनुष्य आणि सेनापती आता त्या कौरवांच्या समोर काय नाच करणार होता आणि काय म्हणतात बस शौर्या जोडला आधार शौर्य म्हणतात त्याला मूर्तिमंत आधार असेल तर अर्जुनाचा आधार अर्जुना जोडाची शौर्य गेलं असं शौर्या जोडला आधार जो सोमवंशाचा शृंगार कशा करतात शृंगार सौंदर्य करतात दागिना आहे ते सौंदर्य वाढावं नसलेलं सौंदर्य यावं म्हणून अलीकडे नफा घालीत नाही पण नक्कीबाई मुख्य नाव जातीचं नाव दिसत नाही नाव तसं शृंगाराकरता आहे ते आणि पावडर लावतातच म्हणा गाया बायका आणि लावून अहो त्या सुद्धा आहे त्या बाईच्या रंगाची पावडर असते अलीकडे फार मॅचिंग फारच पण नावाची मॅचिंग नाही बाकी सगळी आणि देवाची माहिती काहीच नाही म्हणून सोमवंशाचा शृंगार चंद्राचे रघुकुल रामाचं सोमवंशाचं
श्रेयाची लीला काय आहे? त्याचं वागणं सहज वागणं, लीला म्हणजे सहज वागणं, जगाला सुख देण्याकरता आहे, जगावर उपकार करण्याकरता. काय अर्जुनाचा स्वभाव की जगा करील तर जगाचं कल्याणच करेल, जगाला उपकारच करेल असा हा पुढे शेवटी म्हणत आहे. प्रज्ञेचा प्रियोत्तम मोठी बघा, ब्रह्मविद्येचा विश्राम सहचरी मनोधर्म देवाचा. काय ज्ञानेश्वर महाराजांना अर्जुनाची स्तुती करायची स्फूर्ती आणि कारण आहे की पुढे तयारच झाला तो, शंकाच नाही. भगवंताने सांगितलेलं ऐकण्याची बुद्धी त्याला झाली आणि परमात्माचा शब्द जरी झेलला. काय झालं कसं आहे बघा, मला सगळं 1-2 मिनिटं विचार करतो. भगवंताची वाणी ऐकली अर्जुनाने, तुम्ही सुद्धा ऐकू शकू. अंतःकरण तसं शुद्ध व्हायला पाहिजे. शेवटी सत्पुरुषाचं लक्षण काय आहे? ते जगाचं ऐकत नाही, आतून भगवंताची प्रेरणा येते ती ऐकते. आणि एक अवस्था अशी आहे साधनामध्ये तो जर राहिला तर त्याला काय कर आणि काय करू नाही येते आज्ञा बरोबर हे लागली. ते स्वामी रामदास मोठे ना कल्याणचे त्याला त्यांनी आपल्या ग्रंथात लिहिलेलं आहे विजन ऑफ गॉड मध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये की मला अशा आतून आज्ञा आली की 8 दिवस उपवास कर, 8 दिवस मध्ये आपलं पाणी खाल्लं नाही. हे त्यांचं असतं गांधींचं हिनं व्हायचं त्या आपला आवाज बरोबर कसं असतं की आणि खूप मोठा असते असं बोललेलं आम्हाला घेतलं शेतकरी आतून पण अर्जुनाची तरी म्हणताना असं होतं की हा आता भगवंताची वाणी ऐकली तुम्ही आणि सुद्धा ऐकू शकू ती वृत्ती झाली पाहिजे. आणि मग काय होतं आपण वाणी पुष्कळला ऐकतो म्हणजे कशा ऐकतो असं काहीतरी वाटतं बघा आणि असं करू नको पण आपण व्यवहाराच्या मर्यादा पाळतो आणि ते कधीच नाही त्याप्रमाणे आणि ते बरोबरच आहे कारण आपल्याला त्याची खात्री नसते त्यामुळे नाही. पण असं होऊ शकतं की आतून ती अशी प्रेरणा आहे की स्वच्छ प्रेरणा आहे ती जितकी राधाकृष्णांचं शब्द सांगतो इनडिस्प्युटेबल तिथे वाद नाही ते म्हणजे ते सामान्य माणसाचं कामच साधारण माणसाचं आहे. त्याला तुम्ही आमच्या ठिकाणी जा आमच्या ठिकाणी आमचं कर तमकं कर अशी आज्ञाच होती आज्ञा ती आज्ञाच असते भगवंताची आज्ञा बरं का. त्यामुळे ही त्याची शेवटची अवस्था कनिष्ठ वचन असावं कारण भगवंताचीच वाणी होती. त्याला कळली नाही भगवंत आहे खरा त्या वाणीचं महत्व कळलं नव्हतं ते शेवटी कळलं. 17व्या अध्याय संपूर्ण 18व्या अध्यायाच्या ते घडलंय आता तुझ्या हेच करणार. भाग्याची गोष्ट अशी आहे की ती भगवंताची वाणी जी अर्जुनाने ऐकली ती संजयाच्या निमित्तानं व्यासाने ग्रथित केली आपल्याला ऐकायला आली. पण ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की संजयाने जी वाणी ऐकली तीच मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगतो. गीता ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता नव्हे हे स्पष्ट सांगितलंय. व्यासाने संजयापासून ऐकून जे श्लोक रचले ते वाचून मी तुम्हाला गीता सांगत नाही. भगवंतांनी जी संजयाला सांगितली जी ऐकली संजयाने ती मी तुम्हाला सांगतो. काय त्या माणसाची परमात्माचाच आवाज. पण सुरुवात कशी केली प्रज्ञेचा प्रियोत्तम संस्कृतामध्ये तरतम असं म्हणतात. प्रियतम असं आहे. प्रिया म्हणजे स्त्री ज्याच्या तिच्यावर त्याचं प्रेम आहे आणि तिचं ज्याच्यावर प्रेम आहे तो तिचा प्रियतम म्हणजे अतिशय प्रेम असतात. तर ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी एक डिग्री त्यावर घातलेली आहे. इंग्लिशमध्ये आहे ना गुड प्रेशर टेस्ट सर्वोत्तम ते म्हणाले सर्वोत्तम नाही उत्तम त्याच्यामध्ये पर्याय सर्वोत्तम प्रियतम प्रियोत्तम आणि कसला प्रियोत्तम प्रज्ञेचा प्रियोत्तम. बुद्धिमान म्हणजे काय आणि एवढी गीता धारण करायची अंतःकरणाचा सामान्य गोष्ट प्रज्ञेचा प्रियोत्तम. फालतू माणसाला सांगितली भगवंताने गीता त्याची माहिती गंमत नाही काय एका बाईचा नवरा एअरफोर्स मध्ये होता आणि 1000 तरीची माणसं बघा ते म्युझियमच आहे. आपण मात्र पाहायला शिकलं पाहिजे विभूती या दृष्टीनं त्याला नाव ठेवायची नाही. भगवंतांनी कशी रचना केली आहे माणसं ज्यामध्ये वा सूर्य खूप आहे काय रचना सोडून त्या एअरफोर्स मध्ये मोठा अधिकारी लोक आसाममध्ये वगैरे असं तिथे बाई आल्या आम्हाला त्याच्यात आणि त्याला ते इंग्लिश लोकांनी सारखं त्या फिरलेल्या किंवा ते मराठी बोलताना सुद्धा इंग्रजी असेल असं ते बोलायचं बरं का. आणि म्हणून म्हणाले त्या
मुली लिहिणार बरोबर. मी म्हणजे आता गीतेचा अभ्यास करणार आहे. खरं म्हणजे चांगलं आहे. तेव्हा तरी म्हणजे शंका आहे. काय शंका आहे म्हणाले की म्हणजे खरं म्हणजे अर्जुनाला गीतेची गरज नव्हती. खरं म्हणजे करणारे जण होते. अरे बापरे, तू मला आधी लोक मला उत्तर देता आले. बरं जाणून जायचं पटलं नाही, पण मी आता अभ्यास करणार आहे. तर माझे दुसरे आपले निरूपणाला येतात, त्याने मला उत्तर सुचवलं, म्हणजे नंतर सुचवलं. ते उत्तर असं सुचवलं त्यामुळे तुम्ही त्याला असं सांगायचं की म्हणजे त्याने इकडे तिकडे बघितलं, कर्ण नव्हता, तुम्ही नव्हता. आता अर्जुनाचं असं बरोबर मी मला सांगणार आता तुम्हाला पाहिजे म्हणून म्हणलं अर्जुनाची काय सामान्य धारणा होती. काय समस्या आपण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याला पदवी दिली प्रयोग प्रज्ञेच्या प्रयोग, म्हणजे ज्याला प्रज्ञा प्रिय नाही प्रज्ञेला हा प्रिय आहे, बुद्धीला हा प्रिय आहे. जसं मागच्या रविवारी सांगितलं, पहिलीच्या रविवारी की भीष्माचार्य म्हणाले भगवंता ही एक मुलगी पाळली आहे, तुला द्यावी. आणि तुला मुलगी काय काय एवढा ब्रह्मचारी, तर माझी बुद्धी म्हणाली मी तयार केली, तिला पाळली आहे, ती तुझ्या चरणी अर्पण करावं असं वाटतंय. शरबंजरी पडले असताना हे भगवंताला तरी सांगण्यात तू काय म्हणून प्रज्ञेचा प्रियस्तम ब्रह्मविद्येचा विश्राम. हा काय ज्याला ब्रह्मविद्या दिली असताना ती शांत होईल की मला योग्य स्थळ मिळालं. म्हणजे अधिकारी पाहिजे, निवृत्त राहणं असं वाटलं असलं पाहिजे. घाला करा त्या काय पाहते घेतलंय. जसं एखादं सुंदर तुम्ही दूध आणि बासुंदी आणि चांगल्या भांड्यात कशी ठेवावी स्वच्छ नव्याच्या, तसं म्हणाले हा अर्जुन असा आहे की जी विद्या देईल हा संभाळेल बरोबर. संभाळेल नव्हे त्या विद्येला विश्राम मिळेल. दुसरीकडे जायला नको आता इथेच बघा. भगवंतीचा विश्राम सहचरू मनोधर्म देवाचा वर्गाची मनाची रचना एकत्र बघावी तर भगवंताच्या मनोरचनेसारखी याची मनोरचना. कारण त्याच्याशी चालू असतो ना रात्रंदिवस त्याच्याशी चालू असतो तेव्हा त्याचं ते याला आवडणार. आपण त्या परत 2 रविवार पण पाहिलं ना त्या बाईची लिहिलेलं की त्याला जी फुलं आवडतील ते हिला आवडतील, त्यातील जे विचार त्याच्या आधी निवडीचे आहेत, त्याचा सुरुवात जो आवडेल तो हिला आवडणार. म्हणजे त्याचं याच्यामध्ये आंतराला भेदच नाही. तो शरीर दुसरी शरीर दुसरे. तसं भगवंताचा मनोधर्म आणि अर्जुनाचा मनोधर्म म्हणजे याचं मत तेच त्याचं मत. भगवंताचं मत तेच अर्जुनाचं मत. खरंच काही अशी भगवंताजवळ दुसरी व्यक्ती होती. तुम्ही कल्पना करा ती म्हणजे रुक्मिणी. रुक्मिणी ही फक्त राणी का तर काय ते सौंदर्य श्रीमंत हे भाग्य नाही, पण इतकी तिची तन्मयता त्याची लग्न आईची लागी लगन तशी ती वरामध्ये हात वार केला आणि इतकी तळमळ लागली की भगवंताला झोप येईना त्याच्या पाहिजे. इतकी तिची त्याच्याविषयी ही असेल. अहो ते मराठी पद आहे बघा. रुक्मिणीने एका तुलसी बघाने गिरीधर प्रभू तुळीला आहे ना ते आहे की तिला नाही दुसरे काय. त्याचं आता थोडंसं विलंबन त्याच्या नाटकामध्ये आहे नाही का. याचं सुंदरी कंपा पंचवर्षाची अनुकंपा कृष्ण तिची विनंती करतोय. असा प्रसंग आलाच नसेल कधी पण आपण नाटक ठीक आहे. मध्यवर्तीचा प्रेमा देऊ नको रोपा शेवटी आहे आपलं. पण माझ्या म्हणण्याचं तू काय असा अर्जुनाचा अधिकार ब्रह्मविद्येचा विश्राम सहचरू मनोधर्म ध्रुवाचा तो अर्जुन म्हणेला कमाल श्यामा. असा अर्जुन भगवंताला म्हणाला कमाल श्यामाचा कमाल वृत्त हा काळसर असतो म्हणून कमाल श्याम. बरं का त्या भजनाचं मला आठवलं